आज आपण मस्त आलूगोबी ड्राय बघूयात. फ्लावरचे तुरे मी 2 मिनटासाठी गरम पाण्यामध्ये ब्लांच करून घेतलेले आहेत. नंतर ते ड्रेन केलेत आणि गरम तेलामध्ये फ्राय केलेत. त्याला एक छान असं ब्राऊन क्रस्ट येतं. तर ते क्रस्ट येईस्तोवर आपल्याला फ्राय करायचं आहे. नंतर एक बटाटा साल काढून मी चिरून घेतलेला आहे. तोही असंच गरम तेलामध्ये फ्राय केलेला आहे, हलकासा ब्राऊन होईस्तोवर. मग पुन्हा तेल घातलं आहे थोडंसं, त्याच्यात जिरं घातलं आहे. ते तडतडलं की हिंग आणि हळद. नंतर एक कांदा आणि एक टोमॅटो मी छानपैकी बारीक चिरून घेतलेले, ते दोन्ही ॲड केलेले त्याच्यामध्ये. फ्राय करायचं 1 मिनिटभरासाठी. आणि हे बघू शकता, मिक्स करून झाल्यानंतर, फ्राय करून झाल्यानंतर 1 चमचाभर लसूण पेस्ट घातलेली मी. ती मिक्स करायची आणि लगेचच आपल्याला लाल तिखट पावडर, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ असं सगळं घालायचं आहे. मिक्स करायचं आहे पुन्हा. आणि जे फ्राय करून घेतलेले बटाटा आणि फ्लावर आहे ते घालायचे. अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि एक 5 मिनटाची वाफ द्यायची. मी झाकण ठेवून 5 मिनटासाठी वाफवले. आपल्या भाज्या ऑलरेडी फ्राय केल्यामुळे आधी हाफ कुक झालेल्या आहेत, त्याच्यामुळे त्याला ओव्हर कुक करायची गरज नाही आहे. 5 मिनटाची वाफ दिल्यानंतर थोडंसं पाणी शिल्लक होतं त्याच्यात, म्हणून मी पुन्हा एकदा झाकण ठेवून 2च मिनटाची वाफ दिलेली आहे. आणि नंतर कोथिंबीरने गार्निश केलेलं आहे. आपली आलू गोबी ड्राय रेडी आहे. नक्की ट्राय करून बघा. थँक्यू.